नमस्कार यूट्यूब मंडळी. काय बनवायचं आज आहे भोगी. तर भोगीची भाजी बनवूया आपण. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्व यूट्यूब मंडळींना. तर चला भोगीची भाजी बनवूया. या भाज्या सर्व घेतल्या, सोलून कापून छान मस्त सर्व भाज्या. हे घेऊया शेंगदाणे भाजून छान, आणि तीळ, धने आणि जिरं, लवंग, मिरी हे सगळं भाजून घेतलंय. हे सुक्क भाजून घेऊया. मिक्सरमध्ये सुक्क वाटून घेऊया. हे सुक्क वाटलंय. हे सुक्क वाटलं ना खूप छान चव लागते भाजीला, मस्त सुगंध सुटतो त्याच्याने. आता हे तीळ आणि शेंगदाणे ओले मिक्सरमध्ये बारीक करूया पाणी घालून. हे झालंय वाटण तयार. आता फोडणीला देऊया. लाईट गेलेली आहे. कढीपत्ता, कांदा छान तेलामध्ये परतून घेऊया. हे आल्याची पेस्ट, तिखट 2 चमचे तिखट घातलंय, हळद, मीठ चवीनुसार छान मस्त परतून घेऊया. हा ओला मसाला शेंगदाणे आणि तिळाचा वाटण केलेलं हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान मस्त. रंग छान आले. छान तेलामध्ये परतून घेऊया. मस्त दिसत आहे. पाणी घालायचं त्याच्यामध्ये. पाणी घालून परत शिजवायचा मसाला. मस्त लाल मस्त तरी आली. हे सगळं भाज्या याच्यामध्ये घालून परतून घेऊया. पौष्टिक भाज्या आहेत सर्व मस्त. याच्यामध्ये मस्त आपल्या किचन बागेमधलीच वांगी आहे ती कोवडी कोवडी. टमाटर किचन बागेमधले अख्खे टमाटर खूप छान लागतात भाजीमध्ये. हे छान परतून घेऊया. आता घालू याच्यामध्ये पाणी. पाणी घातलं ना तर नंतर घट्टच होऊन जाते भाजी ही, कारण की फोडणीच्या वेळेस मध्येच लाईट गेली तर थोडंसं अंधार दिसत आहे व्हिडिओमध्ये. चांगली फोडणीला घातली आणि छान शिजली भाजी आपली. सगळे जेवणाची वाट बघत आहे. घाईघाईमध्ये चाललंय सगळं. आता बनवूया आपण बाजरीची भाकरी छान मस्त. पीठ मळून घेऊया. छान असं मळून घेतलं ना भाकरी छान होते. हे थंडीच्या दिवसाची बाजरीची भाकरी, तीळ आणि गूळ संक्रांतीच्या निमित्तानं चांगलं मस्त उबदार अन्न खायला मिळतं आपल्याला. छान अशी भाकरी आता आपण थापून घेऊया सुकं पीठ घेऊन. याला चाकोली म्हणतात. तशी चाकोली बनवायची आणि मस्त असं हातावरच्या चुलीवरच्या भाकरी बनवायचे पहिले. मी पण बनवते आता चुलीवरची भाकर, पण आज मी गॅसवरच थापून घेत आहे. परातीमध्ये थापून गॅसवर शेकत आहे भाकर. छान अशी थापून घेऊया भाकरी. मस्त थापून अशी गोल गोल भाकरी. बाजरीची भाकरी छान चवीला लागते. भोगीच्या भाजी बरोबर भाकरीच लागते मस्त. वरून मस्त तीळ लावून घेऊया. दाबत मस्त भाकरीला
हे बघा असे लावले तीळ. आता टाकूया तव्यावरती भाकरी. पाणी लावून घेतलंय मस्त आणि वरून तीळ. अशी पलटी करून घेतली भाकरी आणि छान एका साईडलाच शेकून द्यायची भाकरी. हे बघा अशी एका साईडला शेकली चांगली की टम्म फुलते भाकरी. हे बघा कशी फुलत आहे मस्त. मस्त खरपूस खरपूस भाजून घ्यायची भाकरी. ही झाली आपली भाकरी तयार. गरमागरम टम्म फुगलेली खरपूस भाकरी बाजरीची गोल गोल मस्त दिसत आहे. भाकरी आणि भाजी झाली तयार. भोगीची भाजी झाली आणि मस्त तीळ लावून बाजरीच्या भाकरी पण झाल्या मस्त टेस्टी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.